मला वाटलं सकुताईसाठी तुम्ही काहीतरी कराल. बाहेर तिच्या बाजूने बोलणं म्हणजे तिच्या अडचणीत अजून भर घालण्यासारखं. जे काय करायचं ते चिपचप करायला पाहिजे. असं काय? एकतर मालकाने तिची चारही बाजूने कोंडी केली. आता माय बापाचा जीव धोक्यात आहे म्हणल्यावर पोर तरी काय करणार रे. झाले लग्नाला तयार. काही बी करून तिच्या माय बापाला शोधाय पाहिजे. त्यासनी तावडीतनं सोडवाय पाहिजे तर हे लगीन थांबवता येईल. पर मालकांनी त्यासनी कुठं दडवून ठेवले हे तर ठाव पाहिजे. आता मालक मला नेहमी सोबत ठेवत नाहीत, पण कुठेतरी जात्यात. कुठं जात्यात तेच तर शोधाय पाहिजे. इतका वेळ झाला, तू बाहेर काय करतेस? नाही रे भांडू, येतच होते मी, येतच होते. अरे तू खोटं खोटं असतेस ना? नाही, विठुराया येणार आहे ना, उलट मी जास्त असते. तेच विचार तू, कसा येणार आहे विठुराया? आणि तो राक्षसाचा तयार कसा झाला? तो नेहमीप्रमाणे शोभूत फिरवणार नाही, हे कशावरून? नाही फिरवणार ते यावेळी शब्द. पण पांडू, तू उगीच माझ्याशी वाद घालत बसू नकोस. अजून आपल्याला खूप काम करायची आहेत, ठाऊक आहे ना? हो, उद्या विठुराया येणार आहे आणि उद्या मोठी एकादशी सुद्धा आहे ना. तू जा आणि पटकन सगळ्यांना सांगावं देऊ नये. मारुती काका, दशरथ काका, सगळ्यांना सांग. म्हणावं की पूर्वीसारखं आपल्याला राऊळ सजवायचंय, मदतीला या. हा, जा लवकर. यावेळीची मोठी एकादशी एकदम दणक्यात झाली पाहिजे. उगा भलतीकडे इशा नेऊ नकोस. तू माझ्याशी बी खोटं बोलायला लागलीस काय? खरं काय ते शेवटचं विचारतो. राक्षसाचा कसा तयार झाला तुझ्या त्या कायाला द्यायला? त्याचं काय पांडू? विठुराया येणार आहे ना, ते महत्वाचं नाही. कशामुळे येणार आहे हे महत्वाचं. सखूबाई, आम्ही आलोय बरं का?